महत्व आहे ना तुमका ठेवा मारा माका जीव घेवा माझो ठेवा अण्णा संपवा माका जगूचा नाही असा माका मरूचो लय प्रयत्न केले पण मारा निला नाही जीव देवची हिम्मत रवलेली नाही तुमच्याकडे जीव लावची नसली तरी जीव घेवची हिम्मत असा ना त्याची हिम्मत करा आणि मारा माका ठेवा सुरू हो माझ्या गळ्यावरून असो फिरवा मारा माका मारा काय बोलतोस या नाही खैसून तिथे जाव तुझं जीव नाही घेतलास तुमचा शब्द पाळले मी नाही तुम्ही म्हणतास तसा वागूक माका जमणाऱ्यातला नाही मग तुम्ही माका जिता सोडतलास नाही कोणाक सोडलास ना नंदा त्यांच्यातलो बापूस कधीच मारून टाकलास तुम्ही शिवराम नायकाचो मुर्दो रावता या घरात सांगाडो रावता निस्तो जितो आतो त्याची तुमका किंमत असा नाही ज्या बाई वांगडा संसार केला तितके वर्षा तिच्या श्वासाचा आवाज ऐकलास नाही त्या बाईन तुमच्या राज्यात कधी मोकळा श्वास घेतल्यानच नाही हिंदू नायकाचो चालतो वालतो मुर्दा फिरता या घरात कुत्र्या मांजरा सुद्धा पोरा घालतात अण्णा ती तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेतात पोरांची तुम्ही कधी पोरांका पण बघलात सुद्धा नाही सलमा केली ना मग लावतली ना खरा सांगूचा तर या घरात कधी पोरा जन्मा केलीच नाही जन्मा केली ती सगळी प्रेता आणि ती प्रेता आपल्या मारेकऱ्याचं नाव लावतात माधव हरी नाईक छाया हरी नाईक दत्ता हरी नाईक अभिराम हरी नाईक हरी नाईक हरी नाईक हरी नाईक हरी शिवराम नाईक सगळ्यांका आयुष्यभर छळलंस तू आमका जगूकच नाही दिलास गावाचं नायक झालंस पण कधी चांगलो झील चांगलो खो चांगलो बापूस कधी झाला नाहीस तू का तुझ्या कर्माची सगळी फळा भोगूची लागताली आयाच भोगूची लागताली अण्णा नाईक आया अरडतास की त्या तो अरडण्यापेक्षा संपवून टाक मार माका चलतो खैसून चलतो पुढे मुडके काढलास ना एक आणखीन मुडदो गाड तुझ्यासाठी अवघड नाही मारून टाक माका मारून टाक तुझ्यासाठी काय कठीण नाही सा एक वार करायचो हे सगळं संपवून टाकायचा मार माका आया चलतो खैसून उभे राहू नको माझ्या समोर चलतो एका घेऊन जावा खैसून छाया काय करतोस सोडतो चाकू दत्ता देवला घे भाई या काय छाया अगो काय करून घेतलास किती काय सोडा माका सोडा सगळ्यांनी लांब राहा माका ह्यांच्या हातून मरूचा असा सगळ्यांका मारले ना ह्यांनी माका पण मारा माका म्हणजे तुमका समाधान मिळतला मारून टाका खैसून तू आधी खाली चल तू आधी नाही जाऊचाय माझा जीव नाही घेतलास आनंद होतो तुमका एक मुर्दो काढलास ना मग तुमचा अहंकार सुखावचलो बरा वाटताला तुमका सुखान निसताला तुम्ही मारा सगळा घर रक्तबंबाळ करा सगळ्यांच्या मुर्द्या पडा घरातले ठीक आहे मारा हिंदूक मारा चटक मारा यादच त्याच्या पाले मारा तुमचं बापूस असा खाली तुमचं ते का मारा सगळ्यांका माका मारा सगळ्यांका काय मूर्खपणा करतोस आधी खाली चल गो बाय खाली चल तू सोडा माका जगूचा नाही जाऊ की माका सोड माका बस काय झालं आता बघ जा बघ हळद घेऊन ये कपडा घेऊन ये जाऊ की रगात किती हा काय करून घेतलास या आय सोड माका जाऊ की
काय लावलं माझ्या आयुष्यात? माझ्या राजगास माझ्यापासून लांब केल्यात, या माणसात माझं जबरदस्तीत लग्न लावून दिलं आणि आता या राक्षसात माझं कपाळ पांढरं केलं. गप गो वर ऐकूच आहे. जाऊ दे, गेला ऐकत तर जाऊ दे. काय करतले? जीव घेतले ना माझं? घेऊ दे. तसा पण माका आता जगूचा नाही, माका मरूचा. सोड माका, सोड माका. गप ओ बाय गप काय नाही, गप सोडा माका. पकडा. सोडा म्हणते ना माका. रवा दे. किती मानतास? रक्त वाहून जाऊ देत. एक थेंब पण रवाक नको. रक्ताचे पाठ वाहतीत ना, तेव्हा या माणसात शांती मिळतली. हो पाप नाही, हैवान असा हैवान. छाया गप गो काय करून घेतलात मग स्वतःचा? सोडा मका, सोडा. मका जगूचा नाही असा. परत परत मरण नको असा मका. तुम्ही पण जगू नका, मरून जाओ सगळे. ओ हैवान, ओ कोणाक जगूक देऊचं नाही. अण्णा, ए अण्णा नायक, तू कर्मात मरतला. अण्णा नायक, तू कर्मात मरतला. काय झालं ते माझ्या आयुष्यात? नाही आहे वाजलेला या करूचा त्या करूचा, पण सासरच्याने पांढऱ्या पायाचा म्हणून आईचं रडून टाकले नी. आता आयुष्यभर तुमच्यावर ओझा म्हणून जगतलंय दत्त. काय ताईनू, काय ओझा नाही तुमचा? या घरची लेका, या घरावर ओझा कसा होय? माधवा, आजपर्यंत सगळं हक्कान घेतलंय, हिसकावून घेतलंय तुझ्याकडून. पण आज एक विनंती करते, ऐकशीत माझा? माका माका तुझ्या मागणं मुंबईत घेऊन जा. मग आई सर नाही रवाचा. अण्णांच्या घरात माझी घुसमट होता रे. बघ माझ्या आयुष्याचं काय करून टाकलं मी त्यांनी. मग आई सर नाही रवाचा. तुका माझी दया आली ना तर माका मारून टाक, पण माका मुंबईत घेऊन चल माधवा. मुंबईत घेऊन चल. मग आई सर नाही रवाचा रे. नाही रवाचा काय सर. कोणाकच ऐकत नव्हता. टिळेकरांच्या खोलीत गेलत म्हणा, नाहीतर काय झालं असतं माहित नाही. आज तिने जीव द्यायचा प्रयत्न केला. पुन्हा असं व्हायला नको. लहानपणापासून आपण छायाक घाबरत गेलो. कधी कोणा काय करत सांगता येत नव्हतं. कधी अण्णांसारखं वागायचं म्हणून काठीलाच बंदूक बनवून गोळ्या झाडायची. कधी कोणाच्या डोक्यात काय घालीत त्याचा नेम नव्हता. तेव्हा राग यायचा, पण काही करू शकायचं नाही. तर दया येता काय करू शकतो.
तसंही तिला इथे राहायचंच नाही आहे ना, असं तीच म्हणाली. माझी काही हरकत नाही, मी तिला मुंबईला घेऊन जाऊ शकतो. तर रमत काय ती? रमेल रे, हा सगळं तर आहे तिथे, जे काय पाहिजे ते आणता येईल, हा ना. पण आता त्याला काहीच नको. आपली छाया आधी सारखा नाही राहिला. माधवा, तू थैसर कामासाठी जातो. अजून तुझा व्हाय तसं काम सुरू नाही. तू जाशील कामा, त्या का कोण बघणार? थैसर कोण ना कोण हा. थैसर जीव खाऊ घेत त्याचो. तू किती वेळ देऊ शकतोस? पण मी माझ्या परीने. नको, तू येळ देशील त्याच्याबद्दल शंकाच नाही, पण तुझ्या कामाचं नुकसान नको. तू हेच एक स्वप्न बघून गेलं, ताप पुरा होऊ खया, त्याचा आनंद मिळत आमका. पण तू तरी काय काय करशील? हा, भाव म्हणून करूक लागतच ना. अथवा छायाक मी आयुष्यभर सांभाळी, अण्णाने विरोध केल्यानंतर. हा, पण काय लागलं तर मला कळव. हा, हक्काने सांगेन तुका. हा. काय ग, कशी येते आता? झोपला हा आता. जखम झाली हा, सगळा रगात गेला, चक्कर इल्यासारखी झाली. दत्ता, आपण तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया का? सकाळी घेऊन जाते. नाहीतर डॉक्टरलाच इथे आणूया. हा, चला मी निघतो. छायाची काळजी घ्या. अरे हैसून निघालं होतस ना तू, पण अजून गावातच. अरे खैसर राहतस? अरे काय विचारते मी, काय होतस? काय हो, अंग काढलास की काय? अगो काय म्हणायचं आहे का? आहे लय गाजता हे थांबणाऱ्यातलं नाही पाऊस. हो, कसलो अवकाळी पाऊस. माधव पण अजून येऊक नाही. अगो पावसात काहीतरी थांबलो असात आडोशाक. हो, तो घरात पण गेलो असात तरी त्याका सांगत होतय पावसाची लक्षणं दिसतात, जाऊ नको, तरी गेलो. अगो नाही जाऊन काय करतो लो? एकुलती एक बहीण, काय झाला त्याचा? भावाक काळजी वाटणार नाही काय? जीव थाऱ्यावर राहणार हा त्याचो? हा सगळा ना त्याच्या बापाशी पायच होता. पोरांचा चांगला झालेला कधी ह्या का बघवलेला? पोरांचा चांगला बघवत नव्हता तर जन्मात तरी किती घालायची? ह्याना करायचा नि पोरांनी भोगायचा. वच्ची माका एकच भीती वाटता, आपण माधवा खैसर ठेवलो खरा, बळ्या अण्णा कळलं तर? माधव, तू खैर होतास, तुका कळतं हा काय? दत्ता, डोक्यातनं राग काढून टाक रे. अरे राग येणार नाही तर काय होणार? हा, ती बाई कोण हा ते तुका सांगू नको. लहानपणापासून बघत दिलं होती का? काय करतो सोडल्यान तिनं? देवदेवसी केल्यान. घरात वाद होऊसाठी तिने सरिता तितूक बघितल्या. अरे एवढाच काय तर आपला वंश निर्वंश होऊसाठी निर्वंशाची पूजा पण घालून निघाली होती. एवढा सगळा करून तू तिच्याकडे राहतोस? हो हो दत्ता, जरा शांत होशील का? माझं ऐकशील? काय ऐकू आहे, समजवते का? उद्या ह्याचं पण वाईट करू मागे पुढे बघणार नाही ती बाई. आता काय ह्याचं चांगलं होता, मुंबईत शिकू गेलो हा, मनान तिच्या पोटात दुखत असत, वाईट वाटत असत ना तिका. तिला वाईट वाटतंय, पण माझं चांगलं होतंय म्हणून नाही, तर तिचं जे झालं ना त्यासाठी, ती जे आतापर्यंत वागली ना त्यासाठी. पोटा सगळा. दत्ता, आबा आणि वच्ची आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. मला जेव्हा चक्कर आली तेव्हा मला रस्त्यातच सोडून ते घरी जाऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. ते मला घरी घेऊन गेले. असं का वागले असतील ते? थोडीशी तरी माणुसकी शिल्लक असेल म्हणूनच ना. त्यांच्याकडे माणूस नाही हा, ता काय नाही. तू थैसर रवायचं नाही, थैसर. ते शक्य होणार नाही.
आणि मी सुद्धा तिथे जास्त दिवस थांबणार नाही, लगेच निघीन. पण दत्ता, त्यांच्याबद्दलचा विचार जरा बदलून बघ. हा, येतो मी. आहे, येतो. पाटणकरांनो, या बसा. असं काय होईल तसं वाटलं नव्हतं. आम्हाला पण जेव्हा हे कळलं तेव्हा विश्वासच बसला नाही. नेहमी हसत बघत आले ना छायाला. आयुष्यातला एवढा महत्वाचा क्षण. किती छान दिसत होती ना लग्नात. असं वाटलं कोणाची नजर लागते की काय. आणि त्याच आपल्या छायावर. अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. कधी झालं हे सगळं? रात्री. आमका पण कळलं नाही. हे सर छाया कांडल्याने तेव्हा कळलं. सासू दारात घेऊन गेली आणि सोडून गेली कायमची. असं कसं करू शकतात ते? एवढी चांगली मुलगी आहे, तिच्याकडे बघून त्यांना दया नाही आली? एकाच दोष देव होते. काय केलं त्यानं? त्याच्या आयुष्याचं आता काय होईल? काय करायचं त्याला? आता तुम्हीच काळजी घ्या तिची. सांभाळा तिला. तरी मला भीती वाटतच होती. अण्णांना सांगत होतो मी, इतक्या घाईत नका घेऊ या लग्नाचा निर्णय. तरी मी सुरक्षिततेसाठी काळा दोरा पाठवला होता. बांधला नाही का? काळू दोरो? हो. इंदू, इंदू, या कोणी केल्या?